लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनी ही स्वतःला सर्वात मोठा दोष देत असणार, तर दुसऱ्या बाजूला विजयबद्दलचं खूप मोठं गुपित आता काव्याला समजणार. आता नेमकं काय गुपित आहे, कसं काव्यापर्यंत पोहोचणार, सर्व काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता ही जी नंदिनी आहे ती आणि जीवा दोघंजणं आता खोटं पोट घेऊन आलेले असतात. आता ते खोटं पोट घेऊन आल्याच्यानंतर ते थेट खोलीतच जाणार असतात, पण तिथे आता जी मानिनी असते ती शुभंकरोती म्हणत असते. त्यामुळे मग मानिनी ही त्या दोघांनाही म्हणत असते की शुभंकरोती म्हटल्याशिवाय वरती जाऊ नका रे, म्हणा म्हणजे तुम्हा दोघांनाही जरा छान आणि प्रसन्न वाटेल. मग आता मानिनी काकूंनी शुभंकरोती म्हणायला थांबवल्यामुळे जीवा आणि नंदिनी खाली थांबतात. मग मानिनी काकू शुभंकरोती म्हणायला सुरुवात करतात. आता मग त्या शुभंकरोती म्हणतात आणि त्याच्यानंतर आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघींनाही अंगारा लावतात आणि नंतर मग दोघींच्याही पोटावरती सुद्धा अंगारा लावतात आणि त्यानंतर त्या म्हणत असतात की देवा, माझ्या दोन्हीही सुनांना छान निरोगी ठेव आणि त्यांच्या बाळांनासुद्धा सुखरूप ठेव. माझ्या दोन्ही सुनांचं सगळं कसं अगदी व्यवस्थित आणि छान पार पडू देत. त्याबरोबर मग इकडे नंदिनी ही लगेचच म्हणू लागते, बरं चला मी येते. त्याबरोबर मग काव्या म्हणते, ताई काय गं, काय झालं? त्याबरोबर मग मानिनी काकूसुद्धा विचारतात, नंदिनी तुला बरं वाटतंय ना, ठीक आहेस ना? त्यावर नंदिनी म्हणते, हो तशी मी बरी आहे. ते काय झालं, आत्ताच जस्ट बाहेरून आले आणि लगेच शुभंकरोती म्हणायला इकडे उभी राहिले ना, त्यामुळे मला थोडंसं दमल्यासारखं वाटतंय. मी थोडा वेळ जाऊन खोलीमध्ये रेस्ट करते, मग त्यानंतर मला आपोआपच बरं वाटेल. मी आलेच. आणि मग लगेचच आता नंदिनी ही आराम करण्यासाठी म्हणून तिकडनं रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन लगेचच तिथे जे खोटं पोट असतं ते लावून घेते. आता ती त्या पोटावरून हात फिरवत आरशात बघत असताना जीवा तिकडे येतो. जीवा आता नंदिनीला म्हणतो, नंदिनी बघू इकडे. आणि मग नंदिनीला तो बघतो आणि ते पोट बघून जीवा 2 मिनिटांसाठी खूप आनंदी होतो. जीवा म्हणतो, नंदिनी जर खरोखर आपलं बाळ तुझ्या पोटात असतं तर खरंच हे असंच दिसलं असतं ना गं. खरंच बघ ना नंदिनी, किती छान दिसतंय तुझं पोट. आपलं बाळ असतं तर ह्या पोटाचा आणखीन जास्त आपल्याला आनंद झाला असता. खूप भारी वाटलं असतं ना नंदिनी. खरंच जर त्या दिवशीची ती घटना घडली नसती तर आज यात आपलं बाळ असतं, हे तुझं पोट असतं, उशी नाही. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज सावरा स्वतःला. नाही मला कळतं आहे, पण आपण दोघांनीही या उशीबरोबर जास्तपणे भावनिकरित्या जोडलं जाऊन चालणार नाही. आपल्या लक्षात असायलाच हवं आहे की हे जे पोट आहे ते खोटं आहे, ही उशी आहे आणि मी गर्भधर नाही आहे. जीवा हे नाटक फक्त आपल्याला पुढचे 6 महिनेच कंटिन्यू करायचं आहे. 6 महिन्यानंतर मग आपण काव्याला आणि घरातल्या इतर सगळ्यांनासुद्धा हे खरं सांगून टाकायचं आहे की मी प्रेग्नंट नाही आहे. तर म्हणजे त्याबरोबर जीवा म्हणतो, माहिती आहे मला सगळं, पण नंदिनी ह्या सगळ्यात तुला स्वतःला खूप सांभाळावं लागणार आहे. नंदिनी म्हणते, हो जीवा, मी काळजी घेईन स्वतःची. युज्युअली ज्या बायका गर्भधर असतात त्यांना जे काही होत असतं ते सगळं मला खोटं नाटक करावं लागणार आहे, मला माहिती आहे. मी घेईन काळजी. काव्यासाठी मी काहीही करेन मी जमवेन मी. त्यावर जीवा नंदिनीला समजावतो, नंदिनी हे बघ, काळजी अजिबातच करू नकोस. तुझ्या प्रत्येक वेळी मी सोबत आहे. जिथे जिथे तुला तू हरतीयस असं वाटेल, तू चुकतीयस असं वाटेल, तिथे तिथे प्रत्येक क्षणी मी असेन. नंदिनी विसरू नकोस, लग्नामध्ये आपण एकमेकांना सप्तपदी देताना दिलेली वचनं ती काय फक्त तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर खरोखर ती अंमलातही आणण्याची वेळ आज आपल्याला देवाने दिलेली आहे. वाटलं नव्हतं फक्त देव अशा पद्धतीने ती वेळ आपल्यावर आणेल. असो, मी तुझ्या सुखदुःखात तुझ्यासोबत असेन, तुझ्या अडचणीत तुझी साथ देईन. हे जे मी तुला वचन दिलं होतं ते वचन आता मी पूर्ण करणार आहे आणि तुझ्या अडचणीमध्ये तुझ्या सुखदुःखामध्ये मी तुझ्यासोबत राहणार आहे. डोंट वरी. त्यानंतर मग जीवा नंदिनीला म्हणतो, बरं नंदिनी, अगं आता अशी रडू नकोस. जर चुकून आई किंवा काव्या आपल्या रूमकडे आल्या तर त्यांना काय वाटेल, तू का रडतीयस? त्यांनी जर तुला विचारलं की का रडतीयस, काय झालं आहे, तर नंदिनी हे बघ, आपल्याकडे त्यांना सांगण्यासारखं काहीही उत्तर नाही आहे, म्हणून म्हणते तुला प्लीज रडू नकोस. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो विजय असतो त्याचं पॉकेट पडलेलं असतं आणि ते पॉकेट आता साफसफाई करताना आशाला सापडलेलं असतं. आता ते पॉकेट सापडल्यावर आशा ते पॉकेट
पॉकेट घेऊन ताबडतोब इकडे विचार करू लागते की हे पॉकेट कुणाचं असेल बरं. पार्थदादाचं असेल का? हां, त्यांचीच खोली इकडनं जवळ आहे. मग काव्या ते पॉकेट आशा ते पॉकेट काव्याकडे घेऊन येते आणि काव्याला आता आशा म्हणत असते, काव्याताई, हे पॉकेट मला आपल्या घरात पडलेलं सापडलं साफसफाई करताना. बघा बरं, पार्थदादांचं आहे का? काव्या ते पॉकेट हातात घेते आणि म्हणते, पार्थचं पॉकेट? नाही गं, हे तर पार्थचं नाही आहे. मग आता ती म्हणते, आपल्या घरात इतर कोणीही असं पॉकेट वापरत नाही, म्हणजे बाबा आणि जीवा ते सुद्धा असं पॉकेट वापरत नाही. त्या तिघांची पॉकेटं तर जवळपास सेमच असतात. हे पॉकेट कुणाचं असेल बरं? कुठे सापडलं गं आशा तुला हे पॉकेट? त्याबरोबर मग आशा सांगते की साफसफाई करताना मला जिन्याजवळ ज्या गोणी आहेत तिथे सापडलं. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, गोणींजवळ? काव्या म्हणते, बरं ठीक आहे, तू एक काम कर, हे पॉकेट असू दे माझ्याकडे, मी बघते कोणाचं आहे ते. आणि मग आता काव्या एवढं बोलूनच ते पॉकेट उघडते. आता बघते तर काय, त्यामध्ये विजयचा फोटो असतो. आता काव्या म्हणते, अच्छा, तर या विजयचं आहे तर हे पॉकेट. मग आता काव्या ते पॉकेट पुन्हा बंद करणारच असते, इतक्यात तिला तिथे त्या विजयचं ओळखपत्र सापडतं. आता काव्या ते ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड काढते आणि बघते, तर त्याच्यावरती काहीतरी वेगळंच नाव असतं. काव्या विचार करते, हे कसं शक्य आहे? याचं नाव तर विजय मतकरी आहे, मग हे नाव? नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. काव्य आता आणखीन ते पॉकेट तपासते, तर त्या पॉकेटमध्ये आता तिला विजय मतकरी या नावाचा कुठलाही ओळखपत्राचा पुरावा सापडत नाही. सगळी नावं चुकीचीच असतात. मग आता इकडे विजयची जी बायको असते ती विजयला दुसऱ्या बाजूला भेटायला आलेली असते. काव्य ते पॉकेट स्वतःच्याच ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवत म्हणते की नको, हे पॉकेट मी आत्ता कोणाच्याही हाती लागू द्यायला नको, हे मी आधी पार्थना दाखवायला हवं. तर दुसरीकडे विजयची बायको त्याला म्हणते, काय रे, मला गंडवतोयस का? मला फसवून इकडे राहायला लागलास का? विजय तिला म्हणत असतो, हे बघ, इकडनं चालती हो, उगाच इथे थांबू नकोस. तुझी हिंमत कशी झाली इकडे येण्याची? चल, चालती हो, निघ इकडनं आत्ताच्या आत्ता. मला ना तुझं तोंडसुद्धा बघण्याचा रस नाही आहे, समजलं ना? तुझी खूप नाटकं झाली आहेत, चल निघ. त्यावर ती म्हणते, नाटकं माझी झाली आहेत की तुझी? हे बघ विजय, आधीच मला फसवलं आहेस आणि आत्ता इकडे दुसऱ्या मुलीलासुद्धा फसवायला आला आहेस का? त्याबरोबर तो म्हणत असतो, हे बघ, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही आहे, समजलं ना? त्यामुळे निघ इकडनं, चालती हो. हे बघ, जर इकडे अजून 5 मिनटं जरी पुढची थांबलीस ना तर तू स्वतःच्या जीवाला गमावशील, कळलं? चल, चालती हो इकडनं. त्याबरोबर ती म्हणत असते, मी माझ्या जीवाला गमवेन की तू तुझा जीव गमावशील जर मी या घरात जाऊन सगळ्यांना सगळं सत्य सांगितलं तुझ्याबद्दलचं तर? त्यावर विजय म्हणतो, तुझी काय हिंमत की तू या घरात जाऊन माझ्याबद्दलचं सत्य सांगशील? चल, चालती हो इकडनं, निघ. आणि मग विजय आता तिच्या हाताला धरतो आणि हाताला हिसका देऊन तिला आता तो घरात, म्हणजे ती जिथे आलेली असते, उभी असते, तिकडनं बाहेर काढतो आणि सांगतो की पुन्हा आलीस तर जीव घेईन तुझा, निघ इकडनं. आणि ती तिकडनं बिचारी निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नंदिनी असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करते, छान म्हणजे व्यवस्थित नेहमीच्यासारखं आवरते आणि आता कपाळावर टिकली लावून ती आता खाली जायला निघालेलीच असते. इतक्यात तिला आठवतं की तिला ते खोटं पोटसुद्धा लावायचं आहे. मग आता लगेचच नंदिनी तशीच मागे येते आणि ते खोटं पोट आरशामध्ये बघून स्वतःला व्यवस्थित लावते आणि म्हणत असते की आता कुठेतरी जाऊन मला खरोखर प्रेग्नंट असल्यासारखं वाटतं आहे. आता घरातल्यांनासुद्धा मी खरोखर प्रेग्नंट आहे असं वाटेल. पण हे सगळं नाटक जेव्हा 6 महिन्यानंतर घरातल्यांना कळेल तेव्हा सगळ्यांनाच किती मोठा धक्का बसेल आणि हे सगळं घरातल्यांसमोर येईल तेव्हा घरातले सगळे कसे रिॲक्ट होतील, मेन म्हणजे काव्या काय रिॲक्ट होईल, हे सगळं मी आता तरी तिच्यासाठीच करते. पण पुढे जाऊनही तिला कळेल तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसेल. रादर काव्याला माझा खूप जास्त रागसुद्धा येईल, काव्याची चिडचिड होईल. पण काय करू, काव्याला कितीही राग आला, तिची कितीही चिडचिड झाली तरीही माझ्याजवळ काहीच पर्याय नाही आहे. मला हे सगळं करावंच लागणार आहे. असो, जे करावं लागणार आहे त्यामध्ये तर काही पर्याय नाही आहे, ते तर तसंच करावंच लागणार आहे. पुढे जाऊन जे काही परिणाम होतील ते भोगायची तयारीसुद्धा मला ठेवावी लागणार आहे. उगाच आता कितीही विचार केला तरी त्यातून निष्पन्न मात्र काही होणार नाही आहे. त्यापेक्षा खाली आईनं जाऊन किचनमध्ये मदत करते, कमीत कमी तेवढा वेळ थोडा तरी मनाला काहीतरी विरंगुळा मिळेल आणि मन माझं दुसऱ्या कुठल्या तरी कामांमध्ये रमेल असा विचार करत मग आता लगेचच ती खाली किचनमध्ये येते. आता बघते तर काय, मानिनी ही नंदिनी येण्या अगोदरच कामाला लागलेली असते. नंदिनी म्हणत असते, सॉरी आई, मला यायला खाली जरा थोडा उशीरच झाला.
अहो रात्री थोडी झोप यायला उशीर लागला ना, त्यामुळे जाग आली नाही, लवकर डोळे उघडले नाही. आता खरं तर नंदिनी ते पोट वगैरे खोटं लावेपर्यंत तिला उशीर लागलेला असतो, पण ती विचार करते की आता हे तर मी मानिनीला सांगू शकत नाही, म्हणून ती म्हणते की मला झोपायला उशीर झाला. मानिनी म्हणते का गं काय झालं? त्यावर आता नंदिनी म्हणते काही नाही आई, म्हणजे ते आपलं आता नंदिनी विचार करू लागते की आता मी काय सांगू आईंना. कधीच खोटं बोललं नसलं ना की हे असं खोटं बोलताना पंचायत ही होणारच. त्याबरोबर मग मानिनी विचारते नंदिनी काय गं काय विचारते मी? त्यावर नंदिनी म्हणते आई अहो ते रात्रभर कसं तरी वाटत होतं, मळमळत होतं, उलट्या आल्यासारखं होत होतं. मग उलटी झाली आणि मग त्याबरोबर मग मानिनी म्हणते अगं असू दे नंदिनी, काही हरकत नाही. उलट जर तुला बरं वाटत नसेल ना तर तू एक काम कर, जा आणि निवांत आराम कर. जा मी आहे ना इथे, मी करते सगळं. आणि मग इतक्यात मानिनीची नजर नंदिनीच्या पोटावरती पडते. आता नंदिनीचं पोट बघून मानिनी म्हणते अय्या वा नंदिनी, अगं खरोखर तुझं पोट बघ ना, किती सुंदर आणि छान दिसतंय आज. अगदी आज खऱ्या अर्थाने तू प्रेग्नंट आहेस असं वाटतंय. आज खरं तुझं पोट दिसतंय. नाही म्हणजे काही मुलींचं पोट दिसतच नाही ना, तर मलाही असं वाटत होतं की तुझं पोट ही म्हणजे दिसणार नाही की काय, पण आज तुझं पोट किती सुंदर दिसतंय बघ ना. म्हणजे खरं तर आजच मला असं तू प्रेग्नंट आहेस अशी जाणीव झाली. खरंच मला खूप भारी वाटते. काव्याचं पोट आणि तुझं पोट अगदी छान सारखंच दिसतंय. असो, माझीच दृष्ट नको लागायला बाई तुला. नंदिनी तुला वाईट नाही ना गं वाटलं मी असं तुला बोलल्याचं? नाही म्हणजे काही मुलींना त्यांच्याबद्दल असं बोललेलं त्यांना आवडत नाही म्हणून म्हणते. त्यावर नंदिनी म्हणते नाही आई तसं काही नाही आहे. मानिनी म्हणते नंदिनी आता जप, आता स्वतःची काळजी घ्यायला लाग. आता तुझा 3रा महिना लागेल, मग तुझीसुद्धा आपण चोरोटी करू. आता जसं काव्याचं करतोय ना सगळं तुझंसुद्धा अगदी तसंच करू. म्हणजे खरं सांगायचं झालं ना तर मी खूप एक्सायटेड आहे तुम्हा दोघींच्याही प्रेग्नन्सीसाठी, तुमच्या दोघींच्या प्रेग्नन्सीनंतरच्या पुढच्या प्रवासासाठी. अगं म्हणतातच ना घरामध्ये लहान मुलं आलं की घराला कसं वेगळाच एक उत्साह संचारतो म्हणून. त्याबरोबर आता नंदिनी मनातल्या मनात म्हणते आई तुमचा हा सर्व उत्साह माझ्यामुळे मातीमोल होणार आहे, पण काय करू, माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे. मी हे सगळं जर आत्ताच घरात तुम्हा सगळ्यांना सांगून टाकलं असतं तर यामुळे काव्याला खूप जास्त मनस्ताप झाला असता. काव्याला हा सगळा धक्का सहन नसता झाला, काव्याला हा सर्व त्रास पचवता नसता आला. कदाचित तिच्याही बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं असतं. त्यामुळे मला ह्या सर्व गोष्टी सध्या तरी तुमच्यापासून लपवाव्या लागल्यात. एकदा का काव्याची डिलिव्हरी व्यवस्थित पार पडली आणि त्यानंतर तिच्या प्रिलिम्स की मग त्यानंतर मी तुम्हाला ताबडतोब हे सगळं काही सांगूनच टाकेन. मग मी लपवाछपवी नाही करणार. एकदा का तुमच्याशी या सर्व विषयावर मनसोक्त मनमोकळेपणाने बोलले की त्यानंतर मगच माझ्या मनाला शांती मिळेल, मला बरं वाटेल थोडंसं. पण जोपर्यंत तुमच्याशी खोटं बोलते ना तोपर्यंत रोज मला असाच पश्चाताप होतच राहणार आहे. त्याबरोबर मानिनी म्हणते नंदिनी अगं काय गं कुठे हरवलीस, मी तुझ्याजवळ बोलते ना. त्याबरोबर मग पुढे मानिनी काकू म्हणत असतात नंदिनी अगं ऐक ना माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे. नंदिनी मानिनी काकूंना म्हणते हां बोला ना मग. त्यावर मानिनी काकू नंदिनीला सांगत असतात नंदिनी तसं माझं तर काव्याकडे लक्ष असतंच, पण तूसुद्धा ना जरा थोड्या वेळाने तिच्याकडे राऊंड मारत जागं, म्हणजे ती ना हल्ली सध्या अभ्यासातच खूप जास्त व्यस्त असते. त्यावर नंदिनी म्हणते चालेल नाही अहो त्यामध्ये रिक्वेस्ट काय करताय, मी जाईन की. तसंही मी सुद्धा माझ्या खोलीत एकटीच बसून असते, त्यापेक्षा काव्याबरोबर वेळ घालवेन. काव्याबरोबर वेळ घालवला तर मलाही छान वाटेल, जाईन मी काव्याकडे जाईन. आणि त्यानंतर मग नंदिनी म्हणते विचार मी कसला करणार, मी तर विचार करत होते की आज संध्याकाळी ब्रेकफास्ट काय करायचा, रात्री डिनर काय करायचं, तोच सगळा विचार. आपला जागतिक प्रश्न स्त्रियांचा. त्याबरोबर मग मानिनी काकू हसतात आणि म्हणतात नंदिनी तू पण ना. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते अहो आता जीवाची बायको आहे म्हटल्यावर थोडेफार त्यांचे गुणसुद्धा घ्यायला हवेत की नको, म्हणून त्यांच्यासारखा विनोद केला. खरं तर हे नंदिनीने विषय बदलण्यासाठी केलेलं एक सोपं म्हणजे माध्यम असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो जीवा असतो तो सुद्धा सकाळी उठतो. सकाळी उठल्यावर जेव्हा तो आळस देत असतो त्यावेळी त्याचं लक्ष नंदिनीच्या आणि त्या फोटोकडे जातं. फोटोकडे लक्ष गेल्यावर जीवा ताबडतोब तो फोटो हातात घेतो आणि म्हणत असतो खरोखर जेव्हा हा फोटो काढला तेव्हा आम्ही दोघं किती आनंदी होतो. आम्ही एकत्र आनंदाची सुखी संसाराची स्वप्नसुद्धा पाहिली. अर्थात ती स्वप्न पूर्णसुद्धा होऊ लागली खरी,
पण नंतर आमच्या सगळ्या स्वप्नांना कुणाची तरी दृष्ट लागली. नंदिनी, मला माहिती आहे हे सगळं तू जे काही काव्यासाठी करतेस, हेच करताना तुला खूप जास्त त्रास होतो आहे. पण काय करणार, आपल्याकडे खरोखरच काही पर्याय नाही आहे. खरं तर मला असं वाटतं आहे की आपण सगळ्यांना सगळं सांगून टाकूया आणि एकदाचा हा विषय संपवूया. पण तुझाच हा हट्ट आहे की इतरांना काही फरक पडला नाही तरी काव्याला फरक पडेल आणि म्हणून कोणाला सध्या काहीच सांगायचं नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे विजय हा सुद्धा विचार करत असतो की माझ्या बायकोला इकडचा पत्ता मिळाला कसा, माझी बायको आज इकडे आली कशी काय. नाही, काहीही झालं तरी पुन्हा ती इकडे येता कामा नये. कारण जर ती इकडे येत राहिली आणि कुणी तिला इथे बघितलं तर सगळीच गडबड होऊन जाईल. कुठल्याही परिस्थितीत मला ह्या देशमुखांना उद्ध्वस्त करायचं आहे, बरबाद करायचं आहे. आणि त्याआड माझी ती सोडून दिलेली बायको जरी येत असली तरीही मला चालणार नाही. काहीतरी करावं लागेल, काहीतरी असं करावं लागेल ना की ज्यामुळे ती पुन्हा माझ्यासमोर जवळपाससुद्धा आलीच नाही पाहिजे. पण कसं आणि काय करू हा विचार आता तो करत असतो. मग तो विचार करतो काय करू, वॉचमनला तिचा फोटो दाखवून सांगू का हिला गेटच्या आत सोडू नकोस म्हणून. नाही, नको. ते वॉचमनसुद्धा त्या जीवा आणि पार्थचे चमचे आहेत, लगेच त्यांना चुगली करतील. त्याबरोबर मग इकडे आता वसुहत्या ही काव्याला जेव्हा बघत असते तेव्हा ती रम्याचाच विचार करत असते. ती म्हणत असते की माझी रम्यासुद्धा गरोदर राहील तेव्हा ह्या काव्यापेक्षा खूप सुंदर दिसेल. मी तर रम्याचे इतके लाड करेन की म्हणजे अगदी काय सांगू आणि काय नको इतके लाड करेन मी रम्याचे. आता विजयरावांबरोबर रम्याने जे काही खोटं नाटक केलेलं आहे ते लग्न रम्याने खऱ्या आयुष्यात स्वीकारू देत आणि विजयरावांबरोबर अगदी सुखाने आणि नेटाने संसार करू देत. देवा, आता तुझ्याच चरणी करते रे बाबा प्रार्थना. एवढा सोन्यासारखा देव माणूस जावई म्हणून हातात पाडलायस, आता तो असाच निष्ठून जाऊ देऊ नकोस. उलट माझ्या रम्यालाच सद्बुद्धी दे आणि रम्यानेच त्या विजयला नवरा म्हणून स्वीकारू दे आणि दोघांनीही आनंदाने आयुष्य एकत्र घालवायला तयारी दाखवू दे. विजयचं तर रम्यावरती प्रेम आहेच, पण आता रम्याचंही विजयवर प्रेम होऊ देत. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी ही रात्री झोपायला आलेली असते. सनस्क्रीन लावत बसलेली असताना तिला आता मानिनीचे शब्द आठवतात. नंदिनी, खरंच आज खऱ्या अर्थाने तू प्रेग्नंट आहेस असं मला तरी वाटतंय. म्हणजे बघ ना, तुझं पोटसुद्धा किती गोड दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे. मला तर ना तुझं पोट बघून खूपच जास्त छान वाटतंय. म्हणजे अगदीच असं वाटतंय की तू नवीनच गरोदर आहेस. म्हणजे काव्याचं पोट दिसत होतं ना तेव्हा मला प्रश्न पडत होता की तुझं पोट का दिसत नाही आहे असा. पण नंतर कळलं की काही वेळा बायकांचं वेगळं असतं, कोणाचं दिसतं कोणाचं नाही दिसत म्हणून. खरंच. त्याबरोबर मग आता लगेचच नंदिनी ही विचारांमध्ये मग्न असताना तिकडे जीवा येतो. जीवा नंदिनीला हाक मारतो, नंदिनी. पण नंदिनीचं काही लक्षच नसतं, ती तिच्याच विचारात मग्न असते. मग जीवा तिला हलवतो आणि म्हणतो, नंदिनी अगं काय लक्ष कुठे होतं तुझं, कुठे तंद्री लागली आहे, कधीपासून मी तुला आवाज देतो आहे. त्याबरोबर मग नंदिनी ही जीवाला म्हणू लागते की काही नाही हो जीवा, तंद्री वगैरे कुठे लागली आहे काय, मी ते सहजच आपलं. जीवा म्हणतो, नंदिनी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस, काय झालं. मग नंदिनी आता जीवाला सांगू लागते, अहो जीवा काय सांगू तुम्हाला, बघताय ना सध्या, अहो आईंनी जेव्हापासून माझं पोट बघितलं आहे ना तेव्हापासून त्यांना तर हेच वाटतं आहे की ते पोट खरं आहे आणि माझ्या खऱ्या प्रेग्नन्सीमध्येच ते आनंदी आहेत. खोट्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांना खरा भास होतो. त्यावर मग जीवा म्हणत असतो, नंदिनी हे बघ प्लीज, आता ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस. तू जितका जास्त विचार करशील तितका जास्त तुला त्रास होईल. मला माहिती आहे मी बोलतो आहे तितकं हे सगळं सोपं नाही आहे, पण तरीही तुला हे सगळं जमवावं लागेल. जर तू खरोखर खूप जास्त ह्या गोष्टींचा विचार केलास तर तूच जास्त या सर्व गोष्टींजवळ अटॅच होशील. सकाळी तूच सांगितलंस ना मला, आपल्याला ही गोष्ट लक्षात राहायला हवी की हे सगळं खरं नाही आहे तर नाटक आहे, आपण आई बाबा होणार नाही आहोत म्हणून. मग आणि आता तूच त्या खोट्या पोटावरून हात फिरवतेस, तूच अटॅच होतेस का त्याच्याबरोबर. त्याबरोबर मग जीवा म्हणतो, ते काही नाही, आपलं ठरलं आहे ना रात्रीची ही उशी काढून ठेवायची बाजूला म्हणून. मग रात्रीची ही उशी काढून ठेव. आपल्या दोघांमध्ये रात्री मध्ये येण्याचा हक्क फक्त तिसऱ्या व्यक्तीचा म्हणजे आपल्या बाळाचं असेल, बाकी कोणाचाच नाही, या उशीचा सुद्धा नाही, कळलं. काढून ठेव ती उशी. आणि जीवा नंदिनीला ती उशी बाजूला ठेवायला सांगतो आणि झोपायला लावतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.